कोडोलीमध्ये 7 मार्चला महाराजस्व अभियान पन्हाळा तालुक्यात राज्य शासनाच्या वतीनं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत विविध शासकीय योजना आणि सवलतींचा लाभ नागरिकांना दिला जाणार आहे। तालुक्यातील 7 मंडल परिक्षेत्रात हा उपक्रम होणार असून लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलं। पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावापासून या अभियानाला सुरुवात होत आहे। पूर्वतयारीसाठी कोडोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली। या अभियानात जिवंत सातबारा, लक्ष्मी मुक्ती योजना, जाती व उत्पन्न दाखले, सामाजिक अर्थसहाय्य योजना, बळीराजा पाणंद रस्ते योजना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडची PM सूर्यग्रह योजना तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे। 7 मार्च रोजी कोडोली येथे आणि 14 मार्च रोजी कोतोली येथे हे अभियान पार पडणार आहे। सर्वसामान्य नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाने केलंय। आज कोडोली ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 याच्या पूर्व नियोजनासाठी इथे आलेली आहे। या ठिकाणी आपण जिवंत सातबारा याच्या अंतर्गत काही कामकाज करणार आहे। सामाजिक अर्थसहाय्य योजना आहेत, त्याचबरोबर शाळांमध्ये कॅम्प मोडवर दाखले वाटप या पद्धतीचं कामकाज करणार आहे। पाणंद रस्त्याच्या अंतर्गत काही कामकाज आपण या ठिकाणी करणार आहे। त्याचबरोबर प्रलंबित फेरफार निकाली कशा पद्धतीने काढून त्या ठिकाणी लोकांना सातबारे व फेरफार याचं वाटप करणार आहे। लोकसेवा हक्क कायद्यानुसार जे काही कामकाज आहे ते देखील आपण या ठिकाणी करणार आहे। आणि त्याचबरोबर जे काही सप्लायचे आमचे जे पुरवठा विषयक जे काही कॅम्प आहे त्याचं कामकाज, PM किसान, ॲग्री स्टॅक या शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्या सर्वांचं कामकाज होणार आहे। त्याचबरोबर शासनाचे जे विविध विभाग आहेत जसे की कृषी विभाग आहे, त्याचबरोबर ग्रामपंचायत विभाग किंवा इतर विभाग या सर्वांच्या विभागाच्या सहाय्याने आपण त्या सर्व विभागांच्या योजना इथं एका छताखाली राजस्व अभियानाअंतर्गत आपण सर्व लाभार्थ्यांना वाटप हे 7 तारखेला करणार आहोत। माझे सर्व तालुक्यातील नागरिकांना आव्हान आहे की आपण या राजस्व अभियानाचा सर्वांनी चांगल्या प्रकारे फायदा घ्यावा आणि त्यासाठी आवश्यक जर काही आपल्याला योजनांमध्ये काही लाभार्थी म्हणून व्हायचं असेल तर सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी। धन्यवाद। अधिकारी अरुण कांबळे, कोडोलीचे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे, ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील आदी जण उपस्थित होते। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।